तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल. गेल्या वेळेला भगवंताला आपल्याबरोबर नेण्यासाठी जे सर्वात वेगळं सोपं म्हटलं तर विचार करण्यासारखं आणि कुणीही अंमलात आणावं आणि भगवंताला बरोबर घेऊन जावं अशा स्वरूपाचं जे साधन की ज्यानं भगवंत बांधता येतो, प्रेम सूत्र दोरी, येतो तिकडे जातो हरी. त्याप्रमाणे प्रेमसूत्र दोरी, येतो तिकडे जातो हरी. आले आपल्याबरोबर इथे आले आणि कुठे आपण प्रेम बाळगून आणि कुठे जायचं ठरवलं तिथे जातील. ते बरोबरच आहेत. हे फक्त बाह्य स्वरूप असतं. ते फक्त इकडून तिकडे जाणं तिकडून इकडे येणं अशा भाषेत आपण बोलतो. खरं सांगायचं तर ते आपल्याबरोबर जातात, यात काही वैशिष्ट्य नाही आहे वेगळं. खरं सांगायचं तर आपण त्यांच्याबरोबर जातो. प्रेमसूत्र दोरीचं उरलेलं सांगायचं राहिलं. कारण खरं तर आम्ही कुठे नेतो त्यांना. मी माझ्या प्राणाला बरोबर घेऊन चाललो असं का कोणी आहे? तो जातो तिकडे प्राण येतो. प्राण किंबहुना प्राण असतो तिथेच तो जाऊ शकतो असं खरं आहे. त्यामुळे प्रेम हे जातं तसं हे येतात, फक्त हे बाह्य दृष्टीने येतात. आणि यांच्या संदर्भात जशा एक महत्त्वाच्या 2-3 गोष्टी आपण पाहिल्या, तशा या तुकोबांच्या अभंगामध्ये अशाच स्वरूपाच्या आपल्या आयुष्याला आधारभूत असलेल्या अशा एक 2-3 गोष्टी आहेत. एक, आपण या पर्वामध्ये बसलेलो आहोत. ते पर्व महाराजांच्या पुण्यस्मरणाचं आणि त्यातही 100व्या पुण्यतिथीचं आहे. याची एक जाणीव घेऊन आपण इतकी दिवस 3 ते 5 हे पारायण निम्म सुरू आहे, इथून पुढे निम्म व्हायचं आहे, तर ह्या पर्वात बसलो आहोत. त्यामुळे त्यांचा विचार पहिल्यांदा घेऊन, त्यांचं सांगणं पहिल्यांदा लक्षात घेऊन पुढे जावं. आणि दुसरं एक की आज ज्या दिवशी हा इथली पहिली साप्ताहिक उपासना रविवारी 3 ते 5 सुरू झाली आहे, तर ती ज्या दिवशी सुरू होते त्या दिवशी तारखेनी महाराजांना जाऊन आज 22 डिसेंबरला 100 वर्ष झाले. तेव्हा असा योग आपण आणून येणार नाही आणि त्यांनी आणला तर तो घडल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचा अनुभव ज्या पर्वात आपण घेतो तो आजचा दिवस आहे. या 2 दिवसांचं 2 गोष्टींचं भान मनात ठेवून या संत मंडळींना, महाराजांना, आपण सर्वांना सद्गुरूंना प्रणिपात करून या 3 गोष्टीतली महाराजांचं म्हणण्याची जी पहिलं स्मरण आहे ते आपल्यासमोर पुन्हा एकदा ठेवतो. महाराज काय म्हणले की आपलं ध्येय निश्चित ठरत नाही. त्यांच्या विचाराचा जो केवढं तरी व्यापक विश्व आहे महाराज. आपल्याला घेण्यासारखं काय आहे? आपलं ध्येय निश्चित ठरत नाही, किंबहुना ध्येय ठरलं तर त्याचं बाकीचं सगळं त्याच्याबरोबर ठरतं. एकदा ठरलं की राजवाड्यावर जायचं आहे, एकदा ठरलं की गावाला जायचं आहे, मग वेळ, टाईम टेबल, मग सगळं बाकीचं सगळं, काय जेवण खाण्यापासून, वाहनापासून, कुठलं हवं कुठलं नको, काय जे आपल्याला म्हणायचं असेल ते सगळं त्यावर ठरतं जेव्हा कुठे जायचं हे ठरतं. ते ठरलं नसेल तर तिकिटाच्या खिडकीवर जाऊन सुद्धा कुठे जायचं आहे तर बा माझं अजून ठरलं नाही, ते म्हणतील मागं उभे राहायला नाही, परत एकदा येईपर्यंत ठरलं, नंबर येईपर्यंत तर सांगा, म्हणजे तिकीट देता येईल. त्यातला प्रकार आहे हा. तेव्हा ध्येय ठरलं नाही ही सर्वात मोठी अडचण. तर महाराज म्हणायचे अनेकांचे आयुष्य किती पुढे गेलं तरी अजून ध्येयच ठरत नाही. तेव्हा ध्येय ठरणं हे महत्त्वाचं. आणि नुसतंच ध्येय ठरत नाही असं म्हणता येत नाही. आता माणसाला काही जेवणाचं ध्येय वेगळं ठरवावं लागत नाही. आज लागतीच, 10-11 वाजले, नाश्त्याचे कवेनं पण आज लागेल, तर तसं पाण्याचे कवेनं पण आज लागेल. तशी ध्येयाची आज आपल्याला लागली तर पुढचं सगळं आहे. आणि माणसाच्या बाबतीत ध्येयाची आस लागणं हा तसा विचार केला तर जो जे वांछिल तो ते लाहो प्राणीजात, तिथे जे प्राणीजात शब्द वापरला त्यात जे प्राणी, त्यामध्ये मनुष्य प्राणी पण आहे पण बाकीचे पण प्राणी आहेत, त्यांच्या तिथे कुठे हा प्रश्न उद्भवत नाही की ध्येयाची त्यांना आस लागलेली नाही. एक बैल चाललाय बुवा, काही याला ध्येयाची आस आहे का नाही, काही ओळख आहे का नाही, अंतिम ध्येय कुठलं, अंतरिम कुठलं वगैरे काय प्रश्न येतो का, काही प्रश्न येत नाही.
हाकलत जावा, मी जातो, नाही तर काही वेळेला तो ताकदवा नसला तो माल नेतो, एवढं. यापेक्षा काय फारसं होत नाही. पण इकडे माणसाच्या बाबतीत मात्र हिटलरसारखा मनुष्य ध्येय ठरवतो आणि उलटं सुलटं झालं तर 100 काय, हजारो काय, लाखो लोकांना प्राण गमवावे लागतात. हेही तितकंच खरं आहे. आणि ही इतकी मंडळी आहेत किंवा स्वामीजींसारखी मंडळी आहेत, विवेकानंदांसारखी मंडळी आहेत, त्यांनी स्वतःच्या आयुष्याचं ध्येय, अंतिम ध्येय पारखून घेऊन ठरवलेलं आहे. आणि ते जे एकदा पारखून ठरवलेलं आहे त्याच्या साह्याने आजही लोक 100 वर्ष झाली तरी जात आहेत, महाराजांसारखे आहेत. आज त्यांची 100 वर्षच आहेत बरोबर. तीही माणसं आज नामाच्या ध्येयाने प्रेरित झालेली आहेत. ती काय करतात ते गेल्या आपल्या कार्यक्रमाच्या वेळेला आपल्यापुरतं आपल्याला इथे छोट्या एवढ्याशा याच्यावर पातळीवर बघायला मिळालं. कितीही 100 कोटीचे ओलांडून जातात. जे काहीतरी ध्येय जर शाश्वत स्वरूपाचं माणसाला मिळालेलं असेल तर त्याची बाकीची सगळी वाटचाल त्याला धरून होते. म्हणून माणसाचं ध्येय ठरणं हे खरं सांगायचं तर मनुष्य जन्माला आल्याचं सार्थक आहे. आणि ते सुद्धा त्यातलं ध्येय, सर्वोच्च ध्येय कळणं आणि ते ठरणं हे त्याच्यापेक्षा महत्त्वाचं. बाकी माणसाला पैशाचं ध्येय ठरतं, नोकरीचं ध्येय ठरतं, शिक्षणाचं ध्येय ठरतं, सगळी ध्येय ठरतात. पण ती एका विशिष्ट पातळीवर पुन्हा समाप्त होतात आणि पुढचं ध्येय निर्माण होतं. तेव्हा या बाबतीत शाश्वत ध्येय नावाची ओळख माणसाला जितकी लवकर होईल तितकी चांगली. मग वाटेतल्या सगळ्या गोष्टी तो जेवढ्या जमतील तेवढ्या प्रारब्धाने करील. नामाच्या आड काय प्रारब्ध येत नाही, शाश्वत ध्येयाच्या आड प्रारब्ध येत नाही, चैतन्याच्या आड प्रारब्ध येत नाही. ते आलंच तर आपण संपलोच म्हणून समजा. चैतन्यच जर आडवे असेल किंवा तेच जर ध्येय हेच जर गाठता येत असेल तर तिथं संपलाच आहे जीवनाचा प्रवास. त्यामुळे ते त्या ध्येयाच्या आड काही येत नाही. म्हणून नुसतं ध्येय ठरणं नाही, शाश्वत ध्येय ठरणं हे खरं सांगायचं तर आपलं एक काम. याला धरून हा अभंगाचा विचार करावा अशी माझी विनंती आहे. दुसरी गोष्ट, आता एकदा ध्येय ठरवायचं म्हटलं तर शाश्वत काय, अशाश्वत काय, छोटं काय, मोठं काय. आज 5 वर्ष पूर्ण, 1 वर्ष. आता ज्यावेळेला एखादा कॉलेजला मुलगा गेला त्यावेळेला 5 वर्षाचा कोर्स असेल तर 5 वर्षाचं ध्येय ठरतं. 4 वर्षाचा कोर्स असेल तर 4 वर्षाचं ध्येय ठरतं की 4थ्या वर्षी मला ही पदवी मिळवायची आहे, 5व्या वर्षी ही पदवी मिळवायची आहे. हे ध्येय ठरलं आहे. अर्थात सगळे तेवढ्याच वर्षात पोचतील असं नाही, आपल्याला अनुभव आहेच, पण पोचतील असं करत देऊन निदान ठरलेलं तरी आहे की बा 5 वर्षांनी, 4 वर्षांनी पोचेन, 3 वर्षांनी पोचेन. आता पोचेल, पण निदान एक तरी आहे की 3 वर्षांची ऐवजी 4 वर्ष झाली तर निदान त्याला जाणीव राहिली 1 वर्ष उशिरा पोचलो, बाकी सगळे 4 वर्षात पोचले असं तरी होईल. पण ते होईल तरी निदान. पण 5 वर्षांनी पुढं काय, 5 वर्षांनी पुन्हा मला इथं राहायचं आहे का, बेंगलोरला जायचं आहे का, पुण्याला जायचं आहे का, काय पुन्हा नोकरीचं परत ते सगळं आहेच. अशी ही ध्येय ठरत जातात. ही ध्येय त्यापुरती सांगणारे मार्गदर्शक, काउन्सिलर्स वगैरे सगळे प्रकारचे लोक आज आहेत. याला काउन्सिलर कोण आहे शाश्वत ध्येयाला, त्याला मार्गदर्शक कोण, त्याची ओळख करून देणारा कोण, हा प्रश्न दुसरा त्यातून उद्भवणारा प्रश्न आहे. शाश्वत ध्येय पाहिजे, ते शाश्वत असल्याची खात्री देणारा, ते शाश्वत असल्याचा मार्ग दाखवणारा. आणि ते त्याला बरोबर खरं सांगायचं तर जसं कॉलेजमध्ये त्याच्याबरोबर अभ्यासाची कंपनी लागते, त्याला मार्गदर्शक लागतो, हे सगळं बाजूचं लागतं आपल्या साध्या गोष्टींसाठी. तर तिथं किती लागत असेल. शाश्वत ध्येयाची गाठ घालून द्यायची त्याची. शाश्वत ध्येय, आता आपण समाधान, इथे मगाशी समाधान खरी प्रगती, बाकीचे ढिग दारुण. शेवटी त्या दारुण ढीग ठरतात. इकडे ढीग लागला पैशाचा समजा आणि त्याला तळमळ आहे, अस्वस्थता आहे, कसं आहे, उद्याची काळजी आहे, भीती आहे, सगळं आहे. तर ह्या ढीग हा जो लागला त्याला दारुणपणा येतो. कारण काही नाही, लावी पोराशी भांडणं त्यातला प्रकार तुकोबांनी सांगितलं ना, तसं शेवटी दुसऱ्याला कोणाला तरी भांडणाला लावून दिल्याचा प्रकार होतो. तर असं ह्या सगळ्या इतर ध्येयांची अशी परिस्थिती आहे. म्हणून तर जमिनीचे दावे कोर्टात, माणसांचे या पैशाचे दावे कोर्टात, हे सगळं पुढे, एवढंच सगळं पुढे. त्याचं पुढे काय, त्या माणसाचं काय ज्याने एवढा आटापिटा केला त्याचं, तर ते शाश्वत नव्हतं. आणि शाश्वताची ओळख करून घेणारं कोणी भेटलं नाही, घेतलं तर फायदा घेतला नाही, किंवा आपण तळमळ दाखवली म्हणून ही वेळ आली ना, मग ते सांगणारं कोणतरी पाहिजे. ते कोणीतरी कुठून तरी आपण वाचलं पाहिजे. आपण ग्रंथातून घ्या. आज ज्ञानेश्वर महाराज या अर्थाने देहामध्ये आपल्याला नसतील भेटत तर निदान ज्ञानेश्वरी आहे तिथून घेऊ, दासबोध आहे तिथून घेऊ, भागवत आहे तिथून घेऊ, काय जिथून आपल्याला घ्यायचे तिथून घ्या. त्यासाठी ज्यांनी प्रत्यक्ष हे ध्येयाची ओळख करून घेतली, ज्यांनी ते प्रत्यक्ष गाठलं, ज्यांना त्यांना सांगण्याचा अधिकार आणि मार्ग ज्यांनी स्वतः चाललेला त्यांना सांगता येतो आपल्याला, अशी जी मंडळी, ती ह्या शाश्वत ध्येयाचे आपले संगाती. किंवा त्याच सर्व संगात्यांमध्ये श्रेष्ठ, आपल्याला श्रेष्ठ अशासाठी, श्रेष्ठतेचं एक गमक आहे की
मनुष्याला व्यावहारिकदृष्ट्या एक बघायची सवय आहे. त्यामुळे सत्तेच्या वरच्या पदावर, त्याच्या पदावर, त्याच्यावर तशा अर्थाने श्रेष्ठ होईल असं त्याला वाटतं. पण इथे जो सर्वात कनिष्ठत्व पत्करायला तयार असतो तो श्रेष्ठ असा परमार्थामध्ये गणित आहे. तेव्हा आजही आपल्या परिस्थितीत मी राहतो तिथे या असं म्हणणारे संत आहेत, पण ते ज्ञानमार्गी आहेत. पण तुम्ही आहात तिथं मी येतो असं म्हणणारे संत आहेत, ते मात्र आपल्याला अत्यंत जवळचे. म्हणून त्यांच्या मार्गाने आपण मगाशी म्हटलं जाऊ संत मार्गे. कुठले संत आपण ठरवा, पण त्या संतांच्या मार्गाने ज्याच्यावर आपल्या दृढ श्रद्धा असेल, विश्वास असेल, अनुभव असेल तर त्या मार्गाने ठरवू. पण तुम्ही आहात तिथं मी येतो असं म्हणणारे ते खरे कनवाळू आणि कृपाळू. म्हणून ते कृपाळू संतजन तुम्ही, ते जे आहे सगळं ते कृपाळू सज्जन तुम्ही संतजन. म्हणजे ह्याचं आज या परिस्थितीत काही व्यावहारिक कारणामुळे सुद्धा निदान आज जर अनुभव हवा असेल तर आपण जिथे बसलो आहोत तिथे खाली ते आले. तसेच ते आपल्या जीवनात जिथे कुठे आहोत तितके खाली यायला तयार आहेत. याच्यापेक्षा जास्त पुरावा नको मला वाटतं. कारण आज ते तिथे बसले येऊन, बरोबर ना. इकडे काय होते ते आपण, तर आपण जिथे बस ते खरं म्हणजे त्यांचे स्थान आपल्याला माहिती आहे. व्यावहारिकदृष्ट्या सुद्धा त्यांचं स्थान किती उच्च आहे आपल्याला माहिती आहे. पण तुमची जर नड असेल, जर गरज असेल, आता प्लास्टरिंग चाललंय, गरज आहे, मोळा मारायला गेलो ते निघालं म्हणजे मग ठीक आहे, मग आम्ही खाली बसतो. तुम्ही कुठे बसता? तिथे बसतो. तिथे काय अडचण नाही आहे ना, फरशीवर अडचण नाही ना, मग आम्ही फरशीवर बसतात तयार. ती फरशीवर बसले. हे कोण बसणार आहे मला सांगा? वडीलसुद्धा तयार होतील, कोण आजोबा तयार होतील, कोण बाकीचे काका मामा तयार होतील, कोण आहे तो म्हणणार मी आहे, असा आहे, अमुक आहे, तमुक आहे, मला अमुक करा तमुक. तुम्ही काय का, तुम्ही कुठे बसा? तिथे मी बसतो आणि तिथे येऊन तुम्हाला तुमचा मार्ग देतो. हे सांगण्यासाठी जे आपल्याबरोबर जिथे आहोत तिथे जसे अगदी विकारात, लोभात, काय कशात मी ज्याच्यात असेन तिथे मला येणार आणि धरून वर मूळ ध्येयाला नेणार, असा संगाती भेटणं कठीण. म्हणून हे संत आपले या मार्गातले म्हणजे ध्येयाच्या बाजूला आणि ते दाखवण्याच्या बाजूला, ते तिथेपर्यंत नेण्याच्यासाठी, अडीअडचणींच्या दूर करण्यासाठी आणि वेळेला मदत देण्यासाठी, ते यांच्यासारखं आपल्याला साधन नाही दुसरं. म्हणून त्यांची संगत हा दुसरा मार्ग. एक ध्येय आणि दुसरी त्यांची संगत, हे आपण म्हणतो संतांची उपासना. पण संतांची ओळख असणं किंवा त्यांचं काय स्वरूप आहे आणि ते काय आपल्यासाठी तळमळ करू इच्छितात. म्हणून महाराज जे म्हणले त्याची, त्यांच्या वचनांची मुद्दाम आज जास्त आठवण करतो एवढ्यासाठी की संतांनी ग्रंथ लिहिले ते कशासाठी लिहिले. आपल्याकडे प्रवचनाची वरती त्याचे सगळ्यांच्यात आहेत. संतांची तळमळ आपल्याला कळणार नाही म्हणले खरं सांगायचं तर. आणि संतांची तळमळ लिहिली तर त्यांच्या ग्रंथाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही, तितकंच खरं आहे. म्हणून आपण वाचायला घेतला, एक ग्रंथ आहे त्याच्याऐवजी हा घेतला, त्याच्याऐवजी तो घेतला, असं जर केलं असेल तर वाचन 3च्या ऐवजी 4 ग्रंथांचं झालं. या पलीकडे काही भर पडायची नाही. त्यापेक्षा जे काय घेतलेलं आहे त्याच्यात खोल गेलो, त्यांची तळमळ समजून घेतली, तर आपण 10 ग्रंथ घ्या नाही तर एक घ्या, आपलं काम व्हायचं ते होईल. तर त्या अर्थाने त्यांची तळमळ कळावी आणि त्यांची त्या अर्थाने ओळख व्हावी. बाकी आपण बघितलं की सांगतो हे प्रभू, हे स्वामी, हे काय निंबर्गे महाराज, आपण बघितलं की हे रमण महर्षी, एवढं कळलं. पण कळलं का आपल्याला रमण महर्षींना काय म्हणायचं ते असं म्हणून शकू का आपण? त्यांचा मार्ग समजला असं समजू का? त्याचा आम्हाला उपयोग करून घेता आला असं म्हणता येईल का? तर कवा बसलेत आणि त्यांचा आपल्याला उपयोग करून घेता आला का? त्यांच्या हातातली जी पेटाळ कधी खाली ठेवला नाही, कधी तरी खाली ठेवली नाही. प्रपंचाची त्या अर्थाने त्यांनी ओळखायची ती किंमत ओळखून त्याला ते स्थान दिलेले आहे. सगळ्या गोष्टींना, प्रारब्धाला, प्रपंच, त्या ह्याला, कर्माला, त्या घरादाराला, त्या व्यवसायाला, नोकरी, काय जे त्यांच्या समोर बाजूला परिस्थिती आहे त्या सगळ्याला जेवढं ओळखून द्यायचं तेवढं स्थान दिलं, उरलेलं दिलं सोडून. हे इतकी मंडळी बसली आहेत. आता पंत महाराज इथे आहेत, आपल्याला कल्पना आहे 4 बाकीच्या सगळ्या भावंडांचा प्रपंच केला त्यांनी, पुढे सगळा परमार्थ तिथला चालवला. त्यांच्यासाठी त्यांनी काय हे केलं असेल, ती नोकरी केली, ते पुढे एडमान्स होते आपल्याला माहिती आहे. तर एवढं म्हणजे शिक्षणाच्या बाजूनी त्या क्षेत्रामध्ये राहून अत्यंत काटेकोरपणे त्या सगळ्यांसाठी कष्ट करून, हे त्यांनी व्यवहाराचं नाही केलं, पण त्यांच्या दृष्टीनं हे सगळं परमार्थाला पूरक म्हणून केलं. हे शिक्षण घेतील, हे पुन्हा दत्तपंथाला लागतील, काय उपासनेला लागतील, ह्यासाठी सगळी तळमळ ती शेवटच्या त्यांचं आपल्याला ते माहिती आहे की मुंबईचे ग्रस्त आले आणि ते बाहेर बसले, त्यांना कोणी भेटूसुद्धा देत नाही अशी अवस्था होती. आणि हे अत्यंत शेवटच्या ह्याच्यात समाधीच्या ठेवण्याच्या अवस्थेमध्ये होते. तरी त्यांना ते कळलं की बाबा कोणीतरी बाहेर मनुष्य भेटण्यासाठी धडपडतोय. आता अशा अवस्थेत बाहेरचा
बाहेरचा तर मनुष्य सोडणं शक्यच नाही, पण आतून त्याने निरोप पाठवला की त्याला पाठवा, तो 2 दिवस झाले तो बाहेर थांबला, भेटायचं म्हणतो, एवढं मला कळले. तेव्हा त्यांनी विचारलं काय झाले का असं बाहेर, तर ते ज्यांनी बाहेर थांबवलं होतं, तटवलं होतं, त्यांनी सांगितलं हो 2 दिवस झाले तो मनुष्य बाहेर आहे आणि तो मला भेटल्याशिवाय जायचं नाही म्हणतोय. आणि तो मुंबईहून आलेला माणूस आहे, इतक्या लांबून तो आला बाळेकुत्रीला, तर एवढ्यापर्यंत तो बेळगावपर्यंत येऊन तो जात नाही म्हणतोय, त्याला भेटायचं आहे. त्याची भेटीची तळमळ किती असेल. संतांना आपली तळमळ कळते, आपल्याला संतांची तळमळ कळते का एवढं बघा. संतांना त्याची तळमळ कळली, पंतांना त्याची तळमळ कळली, म्हणून पंताने आतून निरोप पाठवला. अत्यंत क्षीण अवस्थेत बोलण्याचं सुद्धा बोललेलं ऐकू जाईल का नाही अशी अवस्था असताना सुद्धा पंत महाराजांनी निरोप पाठवला. या रे, त्यांचे गुरूंचं नाव बाळप्पा ना, त्यांनी दिलेला मार्ग आहे आपल्याला, तो पोचवण्यासाठी आपण अजून श्वास शेवटचा शिल्लक आहे. तर रे, तो माणूस नव्हे रे, तो बाळप्पा आहे, मला त्याला पाठव. तो माझा गुरुच या रूपाने आलाय, तो शेवटच्या क्षणापर्यंत परीक्षा करतोय की मी सांगितलेलं काम हा करतोय की नाही, ही परीक्षा बघण्यासाठी तो आलाय. त्याला हात पाठव. आणि जवळ बसवून कानात त्याला नाम सांगितलं आणि त्याच्या आयुष्याचं कल्याण झालं. तो त्यांचा शेवटचा शिष्य. तेव्हा हे आपल्याला जिथं पाहायला मिळतं, मला सांगायच्या क्षणी आपण आपल्या चिंतेत असतो, आपल्या माणसांच्या चिंतेत असतो, तर दुसऱ्याची कोणाची चिंता आणि त्याच्या परमार्थाचं गुरुचं काय करणार आपण, मला सांगा. म्हणून हा फरक लक्षात घेऊन त्यांच्याकडे पाहावं, तर त्यांची खरी ओळख आपल्याला होईल. नाहीतर देवस्थानं तीर्थक्षेत्र हा गोष्ट चालायचीच. आपल्याला खरी ओळख पटली तर आपल्यासाठी त्यांची तळमळ काय आहे आणि ती का असते ह्याची काहीतरी आपल्याला ओळख होईल. आणि हे आता जर करायचं असेल प्रत्यक्ष पुढे काम, तर निदान त्यांची ओळख पहिल्यांदा व्हावी. आपण म्हटलं संतनगरी अनमुक्त, इतकी वर्ष आपण त्या संतछायामध्ये, आता या संतछायाच्या हॉलमध्ये, त्या हॉलमध्ये होतो, आता या हॉलमध्ये आहोत, हे सगळं खरं. पण त्यांची ओळख आपल्याला झाली का, आणि ती ओळख करून आपल्याला त्यातून काही त्यांच्यातलं तो गुण, दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा. आरती करा, आनंद आहे. पूजा करा, आनंद आहे. हार घाला, आनंद आहे. नमस्कार करा, आनंद आहे. पण दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा, तसं असं म्हणे संतांचा गुण घ्यावा. त्या रूपाने ते आकाराला आलेले, तसं त्याच्यातलं आकाराला आलेल्यातली काय वैशिष्ट्ये असतील, त्यांनी काय परीक्षा किंवा काय आघात सोसले असतील, त्यांनी कशा पद्धतीनं त्या सगळ्या परिस्थितीला तोंड दिलं असेल, त्यातलं काय घेता आलं तर घ्यावं. तर तेवढं तरी का होईना आपल्याला जसं पडलेल्या फुलाचा मातीला वास लागावा, तसा निदान संतत्वाचा निदान वास तरी आपल्याला लागेल. मग आतून सुगंध पुढे कधीतरी येईल. जे देवत्व आहे, संतांच्या ठिकाणी आहेच काय, देवत्व आहे म्हणून ते संतत्व आहे. त्या देवत्वाचा वासाचा तरी परिचय सुगंधाचा होईल. आणि ते जर बाणवलं गेलं तर मग आतून देवत्वाचा सुगंध येईल. फुलाला काही बाहेरून आणून आपल्यासारखं ते फासून येतात ना, मग सगळीकडे सुगंध ते थोड्या वेळानं जातो ओढून नंतर. मग तर ते तात्पुरतं आहे. हे आतून आलेलं आहे, फुलाचा गंध आतून आलेला आहे. तसा त्यांचा गंध आणि फुलाचाही एक वेळ अशाश्वत आहे, पण संतांचा गंध शाश्वत आहे. म्हणून आजही तो सुगंध आपल्याला मिळतो आहे. आणि त्यांच्या नुसत्या स्मरणाने सुद्धा आपल्याला आज आनंद किंवा पवित्रता येऊ शकते. एवढं ज्यांनी मिळवलं, त्यांनी ते मिळवताना त्यांना काय झालं असेल ह्याची कल्पना देणारा, आणि त्यांनी काय केलं असेल आणि काय करावं लागतं ह्याची सगळ्याची कल्पना देणारे जे अनेक अभंग आहेत, त्याच्यातला विशेष परिचित असलेला अभंग आहे. तरीसुद्धा त्याच्याकडे बघण्याच्या दृष्टीनं तो पाहावा. जरा नुसता एक आपल्याकडे जसं सुभाषित म्हणतो, सुभाषित खूप, ह्याच्यातली कितीतरी सुभाषित तुकोबांच्या ह्याच्यातली आपल्या, आता काय सांगू, निबंधाचे विषय झालेले आहेत याच्यापेक्षा बऱ्याच सुवचनांचे शेवटी निबंधाचे विषय होतात. चांगली गोष्ट आहे, त्यानिमित्ताने निबंध तरी लिहिला जातो. त्यानिमित्ताने त्याच्यावर विचार करून उलटसुलट काय असेल ते लिहिलं तरी जातं. त्याच्याबरोबर बाजूने काय असेल ते वर्णन तरी केलं जातं. तेवढं तरी होऊ दे, मी म्हणतो, हो आलं तरी हरकत नाही. पण खरं जर काय व्हायचं असेल तर ते आत्मसात करण्यासाठी ते जे अंतरंग संतांचं आहे ते ओळखावं, आणि त्यांना काय कशाला समोर झालं तर तेही ओळखावं. तर त्या अर्थाने या अभंगाकडे आपण पाहावं अशी माझी विनंती आहे. काय असतं,
तुकोबाने 1-2-3 उदाहरणं देऊन सांगितलं. उदाहरणाने कळायला सोपं पडतं म्हणून उदाहरण घ्यायचं, नाही तर संतांनी काय सुचलं ते यादी करून नुसतं सांगता येईल, पण त्यांनी उदाहरण देऊन सांगितलं. हिरा ठेविताय रणी, हिरा ठेविताय रणी, वाचे मारिता जोगणी, वाचे मारिता जोगणी. हिरा ठेविताय रणी, हिरा ठेविताय रणी, वाचे मारिता जोगणी, वाचे मारिता जोगणी. तोची मोल पावे खरा, तोची मोल पावे खरा, करणीचा होय चुरा, करणीचा होय चुरा. हिरा ठेविताय रणी, हिरा ठेविताय रणी, वाचे मारिता जोगणी, वाचे मारिता जोगणी. हिरा ठेविताय रणी, वाचे मारिता जोगणी. आघात करून पाहणं ही वस्तूची एक परीक्षा असते. वस्तूच्या परीक्षा आहेत, त्यामध्ये आघात ही एक परीक्षा आहे. तेव्हा आपल्याकडे जे पोलाद निघालं, लोखंड होतं, दगड आहे आणि माती आहे. तेव्हा माती आहे, दगड आहे, लोखंड आहे की पोलाद आहे, याची परीक्षा आघाताने होईल. त्यावर आघात केला तर आपल्याला माहिती की मातीवर वेगळा फार आघात करायची गरजही नाही, चालत गेलं तर माती दबत जाते. तेव्हा परिस्थितीचे किती प्रकारचे, निसर्गाचे आघात होतात, अवर्षण होतात, भूकंप होतात, विजा पडतात, किती प्रकारचे नैसर्गिक आघात आहेत. कर्मदोषाचे आघात आहेत, स्वतःच्याच कर्मांचे दोष. बेफाम गाडी चालवली, आपल्याला माहिती आहे, ज्यांना आयडॉल्स वगैरे तरी माहिती असेल बेफाम गाडीने काय होतं. तर त्या बाबतीत आहे. स्वकर्माच्या दोषाचे, पैशाच्या लोभाचे आघात माहिती आहेत आपल्याला काय होतात. पैशाच्या लोभाचा आघात म्हणजे असलेलं नातं तुटून जातं. जमिनीचा लोभ झाला की असलेलं नातं तुटून जातं, कोणी कोणाचं त्यावेळेला राहत नाही. मग आपल्याला ह्या जीवनाच्या ज्या गाड्या आहेत त्या जर अशा तऱ्हेच्या एखाद्या बाहेरच्या गाडीसारख्या बेफाम सुटल्या कुठल्याही मार्गाने, तर आपल्याला त्याचे आघात सोसावे लागतात. आपली अवस्था काय होते आपल्याला माहिती. तेव्हा मानवनिर्मित आघात आहेत, काही बेसावतपणाने होणारे आघात आहेत, मानवनिर्मितच. याला मनुष्य सावध असतो असं म्हणणं अवघड आहे. गाडी बेफाम चालवतो पण समोर दिसत असतं खरं म्हणजे त्याला, तो शिकलेला असतो, गाडी चालवण्यापासून तिथे त्याला सावधान केलेलं असतं, तरीसुद्धा तो त्याचं ते 120, 130, 140 चालू असतं, हे त्याला दिसतंय. आणि मग काय झालं म्हणून असं झालं तसं झालं म्हणण्यात काय अर्थ नसतो. हे दोषांच्या बाबतीतले आघात. तेव्हा या बाबतीत बेसावधपणा, दुसरं बेसावधही आघात होतात. सहज नकळत 4 माणसं एकत्र बसली की कोणाचा तरी विषय निघतो आणि निंदेचे दोष येतात. गॉसिप आपल्याकडे फार आवडीची गोष्ट समजली जाते खरं सांगायचं तर. नसली तर निर्माण करतील माणसं, विषय नसला तर निर्माण करतील, आणि नसलं तर सदर सुद्धा असतं त्याच्यासाठी. गॉसिप सदरच आहे म्हटलं की कुठे काय चाललंय, कोणाचं कोणाशी जमले, कोणाशी नाही जमले, पटत नाही आहे, कोण कोणाला सोडून, काय जे असेल त्याचं सगळ्याचं ते निंदा
तेव्हा या मार्गाने दोष निर्माण होतात, आघात होतात, साधे मोठ्या आवाजाचे सुद्धा आघात होतात. आमची एक साहेब होती, त्याच्यावरून आठवण झाली. माणसात सगळं असं आहे का हो खरं आघाताचं? तर ते नेहमी मोठ्याने बोलायचे. म्हणजे मोठ्याने एवढे बोलायचे की याची काही गरजच नाही, इथून तिकडे बाहेर नाही ऐकू दे. आणि ते सांगायचे नाही तसं नाही, माझा आवाजच मोठा आहे. आता ते दुसऱ्यांना बोलत होते, कामाबद्दल बोलत होते, चुकांबद्दल बोलत होते. तेव्हा काही लोकांना ज्यांच्या चुका त्यांना वाटायचं की याने जरा हळू सांगितलं तर, केबिनमध्ये बोलावून सांगितलं बरं होईल. आणि बरोबर आहे, व्यवहाराने अशी डेकोरम आहे खरं सांगायचं तर, मॅनेजमेंटमध्ये शिकवतात हे. पण तरीसुद्धा ते म्हणायचे माझा आवाजच तसं. पुढं काय झालं, त्यांच्या मुलीचं लग्न मोडलं. ते कळलं लोकांना. त्यावेळेला ते ज्या वेळेला त्या केबिनमध्ये चर्चा झाली त्यावेळेला त्यांचा आवाज एकदम हळू झाला. नंतर ते प्रमोशनचं सगळ्यांना माहीत झालं, म्हणजे प्रमोट व्हायचे. रिझल्ट यायचं लागला कळला. 11 वाजता सगळं झालं. 3 वाजेपर्यंत ह्यांचा कुठं मोठा आवाज वगैरे तो होता, तो काय ऐकू आला नाही. कंटीच झाले नव्हती त्यात. बस माणसाचं खरंच आहे असं म्हणावं का हा प्रश्न आहे. तर हे आघात आहेत, पण माणसाच्या आघातांची स्थिती ही अशी आहे. तेव्हा खरंच तसं आहे का? तर तसं नाही आहे. ते माझा आवाज म्हणतं हे खरं आहे, पण हे लोकांना बोलायचं आहे, दोष दाखवायचे आहेत, कामं सांगायचे आहेत, चुका काढायचे आहेत, काय ते असेल ते मॅनेजमेंट दाखवायचे, म्हणून आवाज मोठा आहे. हे आता त्यांच्याही लक्षात आलं त्या टेन्युअरमध्ये. पण जर मोठाच असता तर तो जो जे मोडलं, जे इकडे मुलगा नापास झाला, ते त्या प्रमोशनमध्ये ते फेल झाले, त्या सगळ्या वेळेला सुद्धा प्रमोशन आवाज हे झालं ते झालं. म्हणजे आम्ही ते इतकं म्हणायचो की ते तिथून एक आमच्याजवळ एक सरकारी ऑफिस होतं, तिथे रोज ते काही कामानिमित्त फोन करायला लागायचे, आपल्याला माहिती आहे. तर तसे तिथे फोन करायला लागायचे. त्यावेळेला आम्ही नेहमी म्हणायचो की इकडून ते जोरात त्या फोनवर बोलत असताना सगळ्या बँकभर ऐकू यायचं. आम्ही नेहमी म्हणायचो त्या ऑफिसच्या म्हणल्या माणसाला 2 आवाज ऐकू येत असतील, की यांचा आतून आणि एक बाहेरून इकडून. इतका आवाज मोठा होता. पण या बाबतीत काही नाही. म्हणजे हे स्वकर्म दोषांचे आघात आहेत, ते सुद्धा अशा पद्धतीचे आहेत, ते मानवीच आहेत. त्यामुळे ते असले मॅनेज होणारे न होणारे अशा स्वरूपाचे आहेत. तर ह्या हत्या आहेत, किती प्रकारचे फेवरेटिझम आहेत, कितीतरी दोषांचे आघात माणसाला होत असतात. अर्थात याला तुलनेने म्हणून जाता जाता बघतो, इथं तात्यासाहेब बसलेलेच आहेत. तात्यासाहेबांच्या समोर माणसं ज्या वेळेला होती, आपल्याला माहिती आहे की माणसं काहीतरी विचारायला, याला काही प्रपंचासाठी, काही परमार्थासाठी, काही त्याच्यातल्या अडचणी म्हणून अशी यायची. तेव्हा केतकर महाराजांच्या समोर बाजूला जी मंडळी बसलेली होती त्यांनी मध्येच त्यांना जरा थांबवून सांगितलं की ते पलीकडे जे ग्रस्त मागे आहेत त्या सत्यदाईंमध्ये, तर त्यांना जरा आधी जाऊ दे आणि ते आपल्यापैकी आहेत म्हणले. कारण ते महाराजांचे तात्यांचे अनुग्रहित होते. या अर्थाने त्यांनी ते म्हटलं होतं, हे तात्यासाहेबांच्या लक्षात आलं ते आपल्यापैकी आहेत. तात्यासाहेब ताबडतोब उद्गारले. हाच फरक संतांच्यामध्ये. ते म्हणले त्यांना गडबड आहे, त्यांना गाडी चुकती आहे, उशीर होतोय, हे मला सांगा, पण ते आपल्यापैकी इथे सांगू नका, सगळे माझेच आहेत. जो बसला आहे तो कुठून आला आहे, कोणाचा आहे, अनुग्रह आहे का नाही का काय, ह्याच्याशी काही संबंध नाही. तो त्याच्यात नडीसाठी आलेला आहे, तो बसलेला आहे, तो माझ्या दृष्टीनं क्रमानं सारखाच आहे, त्यामध्ये आन तो असं नाही आहे. तेव्हा मला ते सांगू नका म्हणले. त्यांना अडचण असलीच सांगा, गाडी चुकत असलीच सांगा. ते मुंबईमध्ये होते, आपल्याला माहिती आहे लोकलचं शेड्यूल कसं असतं. पण अशा परिस्थितीत सुद्धा ते म्हणले ते आपले, हे सांगू नका, सगळे आपलेच आहेत म्हणले. तेव्हा जीवनात कसं जगावं याचं हे इकडे जे आपलेपणाचे जे ममत्वाचे आघात आहेत ते त्यांच्यावर होत नाहीत, कारण ते सगळ्यांनाच आपलं समजतात. या अर्थाने हे ममत्वाचे आघात होत नाहीत, तोची संत. आणि त्यासाठी हिऱ्याचं उदाहरण दिलं. तशी काय नाही, तो असा ऐरणीवर ठेवला आणि जर घण घातला तर आपल्याकडे माहिती आहे दगडाला सुद्धा फोडायला तो हातोडा असतो, ते दगड फोडणारे बसलेले असतात आणि ते तुकडे उडवत असतात त्याचे. ते आपल्याला माहिती आहे किती वेळा, अनेक वेळेला 4-4, 5-5 घाव घातले तरी एक चीर पडत नाही, असे काही वेळेला दगड असतात. तर तिथे ते सुद्धा चालत नाही आणि असे घण घालून सुद्धा ते फुटत नाही. असे कठीण दगड आहेत. नंतर ह्या बाबतीत पुढे आपण म्हटलं तसं लोखंड आहे, पोलाद आहे, सगळं आहे, हे सगळं आहे. आणि ज्या
जे हे आघात आहेत त्यांना हे अशा स्वरूपाचे आपल्याला व्यावहारिक बाजूच्या माहिती आहेत की पृथ्वीचे आहेत, सगळे पृथ्वीचेच घटक, पुढे त्याचा धातू झाला तोही पृथ्वीतलाच आहे शेवटी. तर अशा तऱ्हेचे सगळं आहे, पण हे सगळं शेवटी फुटतं. अगदी पोलाद जरी झालं तरी शेवटी वितळतं आहे, आपल्याला माहिती आहे. लोखंड झालं तरी वितळतं, माहिती आहे. त्या अर्थाने जे उदाहरण मूळ सगळ्यात कठीण जर ह्या आपल्या सगळ्या ह्या पृथ्वीच्या तलावरचं काय असेल तर त्यातल्या त्यात हिरा, की ज्याच्यावर घण मारला ऐरणीवर ठेवून तर कसलाही घण असला आणि काही असलं तर पैलू पडता येईल घासून, पण त्याचा भेद नाही करता येणार. हिरा तुटत नाही, फुटत नाही, भंगत नाही. तो हिरा याच्यावर घण घातले तरीसुद्धा जो वाचतोच आणि तोची मोल पावे खरा. तेव्हा त्याला खरं मोल आहे. हे जसं हिरा त्यामुळे ठरतो की आघात सगळ्या प्रकारचे सहन करून हे घण जे आघात घालणं किंवा घणाचे आघात घालणं हे जसं प्रातिनिधिक आहे, प्रपंचसुद्धा आपल्या परीनं वेगवेगळ्या प्रकारे आपल्यावर आघात करीत असतो. अपयशाचे करील, काय दारिद्र्याचे करील, माणसं विचारण्याचे करील, काय कसलीही आघात करेल आणि प्रपंच माणसाला फोडून टाकेल. आणि शेवटी जर यातच मनुष्य राहायला नेहमीच्या प्रपंचात तर तो आघाताने कशाने होईल, आजारपण येईल ते त्याला विरघळून टाकेल, फोडून टाकेल. एखादा मनुष्य तुटेल ते फोडून टाकेल, ते कटले तरी मागाने निंदा होईल, फोडून टाकेल, हे सगळं फोडून टाकेल. संतांना त्या जसं हिऱ्याला जसं कशानेही फोडता येत नाही, हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जो घणी, घण मारून सुद्धा जो वाचतो तोची मोल पावे खरा. हिऱ्याचं मोल त्याला केव्हा येतं, जेव्हा हे सगळ्या घातलेल्या घणांना सुद्धा पुरून उरलेला आहे आणि त्याच्या ठिकाणचं जे हिरेपण आहे, याच्यासाठी हिरा एवढा मौल्यवान आहे. आपल्याकडे ते कोहिनूर आणण्यासाठी इतकी वर्ष धडपड चालली आहे ना, बहुतेक नसावी झालेली अजूनही पूर्ण, चाललेत बऱ्याच लोकांचे प्रयत्न. तर त्याची किंमत तेवढी का आहे, ती तेवढी आहे म्हणूनच एवढं आणण्याचे प्रयत्न आहेत. तर तसं हे हिरा आहे. तर ह्यात होतं काय, शेवटी फरक कळायला लागतो की संत आणि असंत यामध्ये फरक कसा करावा. मग अशी म्हटलं मार्गदर्शक संत आहेत, पण ओळखावा कसा आणि मोल कसं कळावं त्याचं किंवा कशावर न ठरवावं. तर हिऱ्यासारखा ठेविता ऐरणी वाचे मारिता जो घणी तोची मोल पावे खरा. आणि हे करताना बरोबर काय होतं तर सामान्य मनुष्य, आता माणसासारखे संत आमापरी देही आले, तसे ते देही चाललेले आहेत. त्यांना काय आजार झाला नाही का, काय अडचणी नव्हत्या का, कुटुंब नव्हती का, काय जबाबदाऱ्या नव्हत्या का, अपयश आली नाहीत, सगळं त्यांना आलेलं आहे. पण इथेच फक्त फरक आहे. करणी म्हणजे काचेचा मणी. तर काचेचा जो मणी आहे तो आणि हिरा हे दिसायला तसे सारखेच असतात. त्यामुळे संतांपेक्षा सुद्धा सुंदर दिसणारी माणसं बाहेर किती भेटतील याच अर्थाने बघायचं झालं तर. झट्टी कट्टी उंची पुरी काय आपल्याला म्हणायचं ते, तशी माणसं किती भेटतील. पण ही जी माणसं भेटतील ती ही ऐरणीवर जसा काचेचा मणी ठेवावा आणि तसाच दिसणारा पैलू पडलेला हिरा ठेवावा. तर एका घणात करणीचा होय चुरा, करणीचा एका घडामध्ये चुरा होऊन जाईल. आणि इथे वाचे मारिता जो घणी, तो असंख्य घण त्याच्यावर घातले ह्या निंदेचे, वेगवेगळ्या अपयशाचे, कशाचेही, तरीसुद्धा जो असतो तो खरा हिरा. त्यामुळं आपण आघातांकडे बघण्याची दृष्टी आपल्याला यातून यावी. की आघात होतातच, आघात प्रत्येकाच्या जीवनात आपापल्या परीनं प्रारब्धाचे, स्वतःच्या कर्मांचे, म्हणून म्हटलं ना काही स्वतःचे कर्माचे दोष आहेत. आता गाडी बेफाम चालू, हे स्वतःचं कर्म, आता त्याचा आघात होणार. प्रारब्ध जसं कर्माचा परिणाम म्हणून जे आहे, पण त्यांच्याकडे ते आहे की त्यांनी ते नष्ट नाही झाले, फुटले नाही, तुटले नाही, ते परत होते तसेच भगवंताचे अचळ आहेत तसे आहेत. ते जसे भगवंताचे आधी होते तसेच आहेत आणि नंतरही आहेत आणि पुढेही राहतील. तेच खरे संत. या अर्थाने ते ही परीक्षा आहे त्याची. हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जो घणी तोच मोल फावे करा. स्वकर्माचा दोष आहे. काय असतं की हे जसं यांनी सांगितलं, हे आपले तुपले, हे मला काय सांगू नका, मला सगळं आपोपरसारखं आहे, ते सगळे माझेच आहेत. तसं आपल्याला आघाताने जो मनुष्य होऊन जातो, विरघळून जातो, फुटून जातो, तुटून जातो. आघात झाला माणसाला, समजा आघात झालेला लागले, तर संतांचा हात काही वेगळा सोन्याचा याचा पोलादाचा नाही आहे. त्यांना लागल्यावर लागणारच, रक्त येणारच. पण हा आघात कुठल्या तरी कर्माचा परिणाम आहे. हे रक्त आलेलं आहे, या शरीरातून आलं ते त्याच्या पद्धतीनं थांबेल, नाही थांबलं तर त्याच्यावर औषध पाणी काय ते होईल, नाही झालं तरी ते रक्त त्याने येणार. त्या हातातून त्याला आघात झालाय, कापले रक्त येणार. ह्या पलीकडे त्यांची त्याच्याकडे इन्व्हॉल्वमेंट काही नाही त्यात.
हे जमतं ते वाचे मारिता जो घणी, म्हणून ते घण मारले तरी सुद्धा ते राहू शकतात. तर स्वकर्माचं काय असतं की आपल्याला सगळं हे माहिती नसतं अशातलं भाग नाही, ते आम्हालाच आणतात. हा फरक आहे. आपल्याला माहिती असते, त्यांनाही माहिती असते, ते अंमलात आणतात आणि आपली माहिती फक्त ही अशी सांगण्यापुरती राहते. असं व्हायचं तर तसं होऊ नये म्हणून काय असतं आपल्याला माहिती आहे. धने टाकले 3 दिवसात आले. अक्रोडाचं झाड लावून बघत बसायला लागते 60 वर्ष. आपण गेलो तर पुढच्या पिढीला सांगून इथे अक्रोडाचं झाड आले, आता याला फळं येतील, त्यावेळेला अर्थातच आपण नसू. पण हे बघायला आपण केलेले पेरलेले एखादं सत्कर्म पहा आणि त्याच्याकडे नंतर त्याच्यातनं काही होत नाहीये हे बघत राहायचं शांतपणे. सद्गुरूची सर्वात मोठी परीक्षा काय असेल किंवा कोण घेत असेल? सद्गुरूंची परीक्षा परमेश्वर घेत नाही, सद्गुरूंची परीक्षा शिष्य घेतात. आणि अनेक वेळेला त्यात त्यांचीच सबुरीची श्रद्धेची परीक्षा होऊन जाते आणि संतती देतात आणि वाचतात. वाचे मारिता जो घणी. तसं ह्याला काही फळ आलेलं नाही, हे पेरलेलं आहे पण फळ नाही आलं किंवा नंतर येईल, ते कधी येईल, भगवंताची इच्छा असेल तेव्हा येईल, इथपर्यंत जरी त्याची परीक्षा घेतली तरी तो तसा आहे तसाच राहतो. तो म्हणतो भगवंताची इच्छा नसेल. महाराज जसं म्हणायचे, लोक त्यांना जाऊन सांगायचे कशाला लोकांना जेवायला घालतात. हे लोक चकाटापटत बसतात, नाम घेत नाही, तुम्ही नाम घ्या ओरडतात. ते लोक राहतात तिथे गोंधळातले. आपल्याला 100 वर्षापूर्वीची परिस्थिती माहिती असेल. महाराज आपले म्हणायचे जाऊ दे, 10 वर्ष 5 वर्ष 2 वर्ष काहीतरी खाऊ दे त्याला. खाल्ल्यानंतर अन्नाचा परिणाम होऊन इथल्या रामाच्या प्रसादाचा परिणाम होईन, कधीतरी त्याला बुद्धी होईल. त्याच्यासाठी त्यांची 5 नाही 10 नाही 20 नाही 50 वर्ष थांबण्याची तयारी आहे. खरी ते त्याला बुद्धी होईल. आणि आपण आपल्या आयुष्यात असा अनुभव घेतला असेल की कधीतरी महाराजांचं अन्न खाल्लं तो कुठल्या तरी संतांचं उच्चिष्ट म्हणून उच्चिष्टाचे निमिष आहे त्यासाठी की कुठेतरी ते उच्चिष्ट खाल्लं होतं तर त्याच्या पोटी किंवा संतांच्या घरचं अन्न खाल्लं होतं त्याच्या पोटी. मी म्हणतो आता त्यांच्या भाषेत 60 वर्ष थांबले म्हणजे आपली रिटायरमेंटच की. रिटायरमेंट नंतर का होईना पण तो त्या नामाला लागला किंवा कधीतरी 50 का होईना काहीतरी झालं म्हणून त्या निमित्ताने नामाला लागला. असे किती लोक आहेत की यानंतर बुद्धी झाली की बाबा नाम घेऊ काहीतरी भगवंताचं स्मरण करू, वाचन करू, काय पारायण करू अशी बुद्धी झाली आणि तितकं थांबण्याची त्यांची तयारी आहे. ते फुटून जात नाहीत. ह्यानं नाम घेतलं नाही ते नाही म्हणून ठीक आहे आज नाही घेतलंच ना उद्या केस, आज जमलं नाही, गडबड होती. किती थांबायची तयारी, किती खाली यायचं म्हणजे किती तयारी असेल. महाराजांना आपल्याला ते व्यापाऱ्यांनी सांगितलं, आपल्याला आठवत असेल ना, म्हणून महाराजांचा मुद्दाम संदर्भ काय देतो परवामध्ये जास्त आहे म्हणून की महाराजांनी त्यांनी म्हणलं बाबा नाही मला शक्य. आता महाराजांना ना आम्हाला शक्य नाही म्हणायचं म्हणजे म्हणणाऱ्याचं सुद्धा धाडच असेल. महाराज स्वतः असताना म्हणणार आपण प्रापंचिक कौतुक करण्यासारखे सावध खरं म्हणजे त्यांनाच आपण सांगतो माझ्या एवढ्या अडचणी त्यांना काय अडचणी त्याची कल्पना तरी आपल्याला आहे का? ते काही नाही. पण तरी माझ्या अडचणी एवढ्या, माझा व्यापार एवढा, मला वेळ नाही, मला सकाळ संध्याकाळ हे नाही, सारखे फोन आणि ते हे जसे घसडीचे भाव ते मामांची गोष्ट सांगितली ती मागे तसं हे मला सतत चालू आहे. रात्री 11 वाजले तरी दुकान बंद होत नाही. मी कधी नाम घेणार, मला काही शक्य नाही. गेलो पडलो की झोप लागते. बरोबर चांगली गोष्ट, एवढे कष्ट करतात ठीक साठेलच. तर त्यामुळे आता नाम घ्यायला सवड नाही. तेव्हा महाराजांनी आता किती खाली यावं, हे जसे खाली येऊन बसले तसे महाराज खाली आले. महाराज त्याला म्हणणे ते आपल्याला माहिती आहे की मला एक सांगा, तुम्हाला सवड नाही मला मान्य आहे, तुम्हाला घ्यावं असं वाटलं हे खरं आहे ना, तेही मान्य आहे. ह्यात तुम्हाला ह्या सबंध दिवस दिनक्रमात कुठेही मी जपाला बसा म्हणत नाही. मला फक्त एकच सांगा की तुम्ही आंघोळीला ज्या वेळेला बाथरूममध्ये जाता त्यावेळेला तुम्ही काय करता? काही करत नाही, आंघोळच करतो एवढंच करताना. मग तुम्ही आंघोळीला आत गेला की नामस्मरण करायला सुरुवात करा, बाहेर येईपर्यंत करा, मला चालेल. आता हे वाचण्याचं टोकच झालं, यांचं खाली येण्याचं टोकच झालं. अशाही परिस्थितीत ते अंगावर नाही गेले त्यांच्या. असं कसं शक्य आहे? तुम्ही 5 मिनटं तरी काढली आहे, तुम्ही 15 मिनटं तरी वाट, ठीक आहे तुम्हाला आंघोळ करताना जमेल ना तेवढं तरी करीत राहा. आता आंघोळ करण्याला एकदा ते त्याच्यात नाम शिरलेलं आहे म्हणल्यानंतर पाच महाराजांकडे जसं जाऊन ती वकील होती आणि ती म्हणाली हे नाम मी मला काय पडत, राम म्हणणं माझ्या हातून तोडून शक्य नाही. महाराज म्हणले काय हरकत नाही, तुम्हाला काय शक्य नाही? मला म्हणले राम म्हणणे शक्य नाही, माझं काम झालं म्हणले, जावा. झालंच केव्हा तसा विचार केला तर. विठोबा रखुमाई जय जय 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 विठोबा.
अशा आघातात सुद्धा जे टिकून स्वतः राहतात, भगवंत टिकवतात आणि दुसऱ्यालाही टिकवून पुढे नेतात. आता ज्यांना हे म्हणाले त्यांनी म्हणले, आता एवढं तुम्ही खाली आंघोळ करताना तरी नाम घ्या म्हणले, तर आता आंघोळ केल्यावर सुद्धा एक 5 मिनिटं नाम घ्यायला हरकत नाही असं त्यांना वाटलं की कुठेतरी इतकं जे टिकून राहतात ते टिकून राहण्याचं मूल सांगितलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे घण आहेत, आघात आहेत, ते जसे हे जगाचे सांगितले वेगवेगळ्या प्रकारचे, तर त्यांनी काही केलं म्हणून नव्हे, पण जग परीक्षात्मक आघात सुद्धा घेतं. जसं स्वकर्माच्या दोषाचे आघात आहेत, परीक्षात्मक आघात आहेत. परीक्षा म्हणजे कशी आहे, जग सारखं पुढे टाकून बघत असतं एक आपल्या नाही परीक्षा घेत. साधं पहिल्यांदा ते फोन समोर टाकले, आपण घेतले, सगळीकडे आनंद झाला. आता काय बसले जागी एकमेकांची भेट सांग, हे बरं होतं, कारण ते जमिनीवर होतं, लँडलाईन जमिनीवर होती. ते म्हणले हातात देतो, आता ते घेऊन फिरा, तरीसुद्धा बोलता येईल तुम्हाला. आपल्याला पहिल्यांदा ते पेजर वगैरे आले की नाही, त्यावेळेला कसं वाटत होतं पहिल्यांदा, आता ते विसरलं पण नाव. तर त्यावेळेस असं वाटलं बा फॅक्टरीत कुठे असलो तरी तिथं काय मला त्या टेलिफोनजवळ जायची काय आवश्यकता नाही, क्रेडलची काही गरज नाही, कुठूनही मी लगेच तेवढ्या परिसरात कुठेही मला माझ्या काय बॉस कोण, काय मालक नोकर काय असेल त्याच्याशी बोलता येतं. ती गेली, इतिहास जमा झालं, आता हातात ठेवले, तिथून तो दिल्लीत बोलतो मनुष्य, बघून या आता पायाखाली आपले ते तसलं ते बोलतो तिथं. आणि त्याचा एवढा आनंद माणसाला इथून तिथं ते टाकून बघितलं समोर, तो बोलत चाललेला आहे पुढं. तुला बटन दाबायला नको, रिक फिरव, टच स्क्रीन, जातोय तो पुढं ते नेतायत, आपण जातोय. आता माणूस बैलाला नेते, बैल माणसाला नेतो, तसं झालेलं आहे ते. आपण विज्ञानाला नेत नाही, विज्ञान आपल्याला नेतं, अशा वस्तू झाली. तेव्हा हे जे आहे हे सगळे परीक्षात्मक आघात म्हणतो मित्रांनो. आज मला सांगायचं होतं जास्तच खरं म्हणजे, पण आता थोडक्यात आवडतो. आघात परीक्षात्मक सुद्धा असतात, अशी परीक्षा बघतात. कारण आता हे जो बोटं फिरवतोय त्याला काय नाम घ्यायला सवड आहे, आणखीन एक व्यवधान लावून दिलं की नाही त्याला. आता त्याला चार्जरला लावण्याचं अनुसंधान आहे, पण माळ करण्याचं अनुसंधान नाही. चार्जरला मोबाईल लावतो ना, कोणाचा उतरलाय का बघा, कधीतरी बीप चुकून झालं तर 6 महिन्यानं कधीतरी, पण एरवी कधी बॅटरी उतरत नाही. उतरली तर आधीच त्याची व्यवस्था करतो राहते. तिथं परगावी जायचं झालं म्हणून खिशात चार्जर घालून, खिशात माळ घालायची राहते, तिथं गेल्यावर म्हणतो आवरती माळ घरी राहील, ती राहते. चार्जर मात्र बरोबर असतं, अगदी लॉजवर जाऊ, याच्यावर जाऊ, कुठं राहावं, काय असं जे हे आपल्याला भुलवलं हो. हे हा परीक्षात्मक आघात आहे, जाणवलं नाही, पण भगवंताची परीक्षा घेण्यासाठी, आपल्यातल्या स्मरणाची परीक्षा घेण्यासाठी आघात मारला त्यांचा, तो नाही होत. म्हणून अंबुराव महाराज मुंबईच्या स्टेशनवर उतरले, आपल्याला माहिती आहे. तेव्हा बाकीची मंडळी म्हणली की इथे आम्ही जरा आता गाडी सुटायला मध्ये 8 तास जवळजवळ, दुसरी गाडी सुटायला. तेव्हा ते म्हणाले की आम्ही जरा तोपर्यंत फिरून येऊ का, जळगावून आली ती मंडळी आणि इकडे जायची कर्नाटकामध्ये, ते गाडी बदलायची होती म्हणून स्टेशनवर थांबले. ते म्हणले आम्ही जरा मुंबई फिरा. बरोबर, त्या काळात मुंबईचं आकर्षण म्हणजे काय आपण ऐकलं असेल पूर्वी, तेवढंच, यापेक्षा काय नाही. आता काही मुंबईचं आकर्षण राहिलं नाही अर्थाने, पण आता काय सिंगापूरचं असेल आणि कशाचं असेल, काय जे असेल आपल्याला आकर्षण ते. पण आम्ही जरा फिरून येऊ, आपण जाऊया का जरा मुंबई बघायला. ते म्हणले मुंबईमध्ये काय असतं, आता अंबुराव काय असतं म्हणले तिथे. ते म्हणले उंच इमारती असतात, म्हणजे खूप. आता त्याने काय सांगता येईल तेवढं त्यांनी सांगितलं. तर मुंबईत काय सांगण्यासारखं, त्या काळात म्हणजे राणीचा बाग आणि हेच की, त्याच्यात काय प्राणी असतात आणि हे काय असतं. ते म्हणजे अशी खूप उंच घरं असतात, तुम्ही कल्पना सुद्धा करू शकणार नाही. कारण त्यांच्या काळात त्यांनी बघितलेलं एक 2 मजली घर, याच्यापेक्षा काय नाही. म्हणजे म्हणले मजल्यावर मजली एवढंच ना, मग तुम्ही जाऊन या, मी जप करत बसतो. काय मधल्यावर बघून पुढं काय होणार, पुढं माझं काहीच होणार नाही. माझं देवाचं काय, त्यापेक्षा मला नेमाला वेळ मिळाला, 8 तास आता मिळालेले आहेत, 7 तास तरी मला नेमाला मिळतील, तुम्ही जाऊन या. ती मंडळी 7 तास फिरून आले. परीक्षात्मक आघात कसा असतो आणि संत उत्तर त्याला तोंड कसं देतात आणि ते कसं देतात ह्याची आपल्याला कल्पना यावी म्हणून असे आपल्याला खूप सुसंधी आयुष्यात दिवसात असतील, पण ही संतांची ओळख झाली तर त्या कळतील, ते त्यातून वाचतात. बरोबर, असे जे आघात आहेत ते सुद्धा आघातच आहेत, फक्त ते परीक्षात्मक आहेत. त्यातूनही आपल्याला वाचता येईल आणि त्याचा विचार करता येईल. आणि केव्हाही हे जसं उताराचं पाणी सोपं आहे, चढाचं पाणी अवघड आहे आपण म्हणतो, तिथे मोटार लागते, हे लागतं. आपलं सुद्धा तसंच होतं. मुलाला आपण म्हणतो, म्हणजे लहान मुलाला बहु बाबांना विचारलं जाऊन की आज शाळेत जाऊ का नको, जरा थोडंसं ते पोटात दुखत असतं, आपल्याला माहिती आहे डोकं दुखत असतं, ज्याला काय व्हेरिफिकेशन नाही, अशा गोष्टी असतात. तो बाबांच्याकडे जाऊन आलं आणि त्याने सांगितलं बरं असं होते, बरं आजचा दिवस काय जाऊ नको. ते असं म्हटल्यावर त्याला बाहेर गेल्यावर तो रडणार आहे का मला सांगा. शाळेत जायचं होतं, पोटात दुखते, पण बाबा नको म्हणले मला. ते रडत बसलं, मुलं बाबा शाळेत जायला नको म्हणले म्हणून, असं होईल का.
बाहेर गेल्यावर उडी मारेल ती, पोटात नाही काही नाही, बाहेर गेल्या असा परीक्षात्मक आघात असेल किंवा समजा नंतर म्हटलं आता नाम नाही घेतलं तरी चालेल, तर बाहेर गेल्यावर उडी मारून सिनेमालाच किंवा नाही तर सिरियलला दुसरं काय असते. तेव्हा ह्या परीक्षात्मक आघाताच्या वेळेला अगदी साध्या पातळीपासून फार मोठ्या निंदेच्या किंवा याच्या पातळीपर्यंत, नुकसानीच्या पातळीपर्यंत आपले होत असते. संतांचे ते कसे सोचतात. तेव्हा आघात खरं सांगायचं, आत्ताचंच मुलाचं म्हटलं तेच उदाहरण थोडं पुढे चालवून बघा, की आत्ता मी ते नामाबद्दल म्हणलं, पण क्षणभर असा विचार करा की ह्याला शाळेत जायला अनुकूलता आहे, बुद्धिमत्ता आहे, शाळेत गेल्यानंतर त्याचं शिक्षण होणार आहे, पदवी मिळेल, त्याचं कल्याण होईल, पुढे त्याच्या प्रपंचाचं कल्याण होईल, त्यातून तो भगवंताचं ध्येय गाठू शकेल, हे सगळं ज्याचं होईल त्याची ती वाट आहे खरं सांगायचं तर. आता तिथं त्रास आहे, आघात म्हणजे त्रास आहे, हा तर त्रास आहे, हा बसणं आहे, हे आहे, अभ्यास करणं आहे, सगळं आहे, पण ते आघात किंवा तो त्रास सोस, पण तुझं आयुष्याचं कल्याण होईल. यासाठी आपण दुसऱ्या बाजूला जाऊन बघावं की ज्यांना हे सगळं करण्याची इच्छा आहे, बुद्धिमत्ता आहे, पण वंचित आहेत, त्यांना ते मिळालेलं नाही. शाळा कुठं 5-5, 10-10 महिलाच शाळा नाही आहे, जाण्याची बाहेर परिस्थिती नाही आहे, अशामुळं ज्याला शिक्षण मिळालं नाही किंवा ज्याला अपुरं मिळालं आणि त्यामुळं शिक्षण नसल्यामुळं अन्नदशा पुढं काढावी लागली आणि कुणीही काही म्हणल्यावर म्हणतं तुमचं शिक्षण आहे का, जिथे तिथं अपमान होतो आणि त्यामुळं आपल्याला हे नुकसान किंवा त्रास सोसावा लागतो. असं ज्याचं असेल, ज्याला त्रास सोसावा लागत असेल, त्याला त्या क्षणी त्या शिक्षणाचं काय वाटत असेल याची कल्पना केली तर तो त्या मुलाला सांगेल, बाबा हे आघात सोस, पण ते संतत्व म्हणजे शिक्षण इथे मिळव, तसं इथं संतत्व मिळव, आघात सोस एक वेळ पण संतत्व मिळव, कारण त्यानं तुझं कायमचं कल्याण होणार आहे. तर ह्यासाठी ते आघात आहेत. हे जसं आपण इकडे व्यवहारात म्हणू की हे जाऊ दे, शिक्षणाचा त्रास आहे, बसण्याचा त्रास आहे, लिहिण्याचा त्रास आहे, अभ्यासाचा त्रास आहे, पण तुझं कल्याण होईल म्हणून ते कर, हे जसं व्यवहाराच्या बाजूने आपण त्रास आघात सोसून कल्याण करून घेतो, तसं इकडे हे सगळे आघात सोसून, त्रास सोसून, नामाने असो, आपलं जे साधन असो त्यांनी आपलं कल्याण करून घ्यावं असं आपल्याला नाही का वाटणार आणि त्यांना नसेल का वाटत. म्हणून त्यांची ओळख म्हणजे ही, हिरा ठेविता हरणी वाचे मारिता जो घणी, तोची मोल पावे खरा करणीचा होय जोरा. हे एक उदाहरण दिलं आणि सांगितलं हे एका बाजूने आघातांचं. आणि दुसरी परीक्षा काय आहे संतांची, तर त्यांचे एक लक्षण आहे. जसं सत्पुरुष बरोबर असणं हे संतांचं एक लक्षण आहे असं महाराज म्हणायचं. कायम सत्पुरुष बरोबर आहे, महाराज कायम बरोबर आहेत, हे महाराजांच्या भक्ताचं लक्षण आहे. कोणी स्वामींचं असो, महाराजांचं असो, निंबर्गे महाराजांचं, कोणाचंही असो, कलावती यांचा असो, यांचा असो, ब्रह्मानंदांचा असो, त्याचे गुरु त्यांच्याबरोबर आहेत. हे त्याचं जे मनातून त्याला जो खात्री आहे त्या पोटी काय होतं ते संतांच्याकडून शिकावं. त्यांचं काय त्या पोटी झालं तर जे रत्न आहे त्याची परीक्षा आहे. जशी हिऱ्याची परीक्षा झाली आघात घालून, तशी रत्नाची परीक्षा आहे, ती आपल्याला उपयोग पडण्यासाठी आहे. म्हणून आपल्यासमोर ठेवतो की ही रत्नपरीक्षा कशात आहे. रत्नाच्या बाबतीत एक परीक्षा आहे, बाकी एक साधी गोष्ट आहे. साधी आपल्या हे आता धागे आहेत, हे आहेत, किंवा हे आता कापडाचे हे आहे, वस्त्र आहे, किंवा सूत आहे साधं, किंवा धागा, सुताचा धागा आहे, तर तो जर त्या अग्नीसमोर ठेवला तर तो जळून जाईल. पण जर आपल्याला खरी रत्नपरीक्षा जर त्या काळातली हवी असेल, अशा वेगवेगळ्या परीक्षा त्या काळात होत्या, आजच्या काळामध्ये वेगळ्या पद्धतीने घेतात, पण या त्यावेळेच्या होत्या, तर त्यावेळेला मोहरा म्हणजे रत्न, तर ते जे रत्न आहे त्याला जर सूत गुंडाळून ठेवलं तर मोहऱ्याला जरी अग्नी लावला तरी मोहरा जळत नाही, म्हणून सूत जळू शकत नाही. ही त्याची परीक्षा आहे. मोहरा जळत नाही, रत्न जळत नाही, म्हणून त्याला गुंडाळलेलं सूत जळत नाही. तर ही त्याची परीक्षा आहे की जो संतांचा आहे तो संतांच्यावर आघात झाली तरी त्यांना काय होत नाही, ते जळत नाही, म्हणून त्याच्याजवळ असलेला भक्त पण काही जळत नाही. पण तो त्याच्या जवळ पाहिजे, म्हणजे त्याच्या अंतरंगात ते पाहिजेत, नाही तर आघाताने जाईल जळून. हा अग्नीचा आहे, ते मगाचे घणीचे आघात होते, हे अग्नीचे आहेत. तर अग्नीचे असले तरी अग्नी त्याला काही करू शकत नाही, कारण संतांना तो काही करू शकत नाही, कारण त्यांच्याबरोबर देव आहे, त्याला तो काही करू शकत नाही. अजी कसं आहे की तो त्यांना काही करू शकत नाही, कारण भगवंताच्या मायेची एक शक्ती, ती काय करणार आहे अग्नीची त्याला. म्हणून हे थंडीनं वारा आपल्याला वाटतं, पण तसं त्याच्यामुळे काय होत नाही, कारण ते ज्याच्या सत्तेनं चालतं. तो जो तुमचा असेल, तुम्हाला सांगा, तो तुम्हाला काय करणार, तो नाही काय करू शकत.
पण मला थंडी भरेल का म्हणून म्हटलं तर ती पडण्याच्या आधीच भरती. महाराज म्हणते भीतीपेक्षा कल्पनेनंच संकट वाढतं. तेव्हा येऊ दे संकट काय तेव्हा बघू तरी, पण हे करायला सबुरीन श्रद्धा ती नको का त्यांची साईबाबांची तशी. तर ती त्याच्यावर कळते. मोहरा होय तोचे अंगे सुत नजळे ज्याचे संगे. जेव्हा ते सूत त्याला गुंडाळल्यावर ते जळत नाही, कारण मोहरा जळत नाही. अग्नीला मोहरा जाळता येत नाही म्हणून त्याला गुंडाळलेलं सूत जळता येत नाही. त्या संतांना काही करता येत नाही म्हणून त्याच्या शिष्याला काही करता येत नाही. कारण देवाला काही करता येत नाही म्हणून देवाला धरून बसलेल्या संतांना पण काही करता येत नाही. त्यांना आघात का करता येत नाही तर ते देवाला धरून बसलेत. आता त्यांना कसं जाळायचं? अहो ती हायर पॉवर आहे त्याच्यापेक्षा, त्यामुळे तिला नाही हात लावता येत, त्यामुळं त्यांना हात लावता येत नाही म्हणून ह्यांना हात लावत नाही. ही गणित आहे, हे असं आहे. त्यामुळं त्याची एक परीक्षा आहे. मोहरा होय तोची, मोहरा होय तोची अंगे, मोहरा होय तोची अंगे, सुत नजळे ज्याचे संगे, सुत नजळे ज्याचे संगे, सुत नजळे ज्याचे संगे. काय आहे त्याच्यात संगाने सूत जळत नाही म्हणून सूत असून सुद्धा अग्नीशी संपर्क येऊन सुद्धा वाचतं. म्हणून जो खरा गुरुचा, म्हणून जो खरा संतांचा तो वाचतो, कारण ते जसे देवाचे आहेत म्हणून वाचले. म्हणून या सगळ्या आघातात टिकून राहिले. टिकून म्हणजे असे राहिले की देह ठेवले तरी टिकून राहिलेत. ह्यातल्या देहात कोण, देहात असलेले आपण काही पाहिले असतील ह्याच्यातली मंडळी, पण ती आज देहात नाहीत तरी ती टिकून आहेत. आम्ही नमस्कार करायला जातो त्या तिथे आहेत म्हणून जातो. तिथे काहीतरी आहे, प्रतिमा रूप का होईना त्यांचं आहे, म्हणजे आज ते या रूपाने का होईना विद्यमान आहेतच म्हणून आपण त्यांना नमस्कार करतो. यावरनं कल्पना येईल की टिकून राहतात. आणि याच्यातले वेगवेगळ्या सगळ्या आघातांना वेगवेगळ्या, मगाशी म्हटलं तसं निसर्गाच्या, कर्माच्या, स्वकर्माच्या, जगाच्या, कोण महाराज तुम्ही जाऊन आलं अकोल्याकडचे आपले महाराज, मोरया महाराज, त्यांनी ते दूध दिलं आणि ते प्याले, ती सगळी 80च्या वर जगली. त्यांना धरून राहिलेले काय पडलं त्याच्यात? पाल पडली. दूध दिलं होतं त्याच्यात पाल पडली. ते म्हणले कोण कोण पिणार आहे? आता पाल पडली आपल्या डोळ्यासमोर दिसतीये, कोण पिणार? पिऊ नका, मी आपलं सांगतो, कारण त्याला अवधूत महाराज पाहिजेत आणि अवधूत महाराजांचे आपण शिष्य असल्यासारखे ते होते तसे पाहिजेत. तर तिथेही तसं होतंच. तर त्यात पाल पडली. ते आता कोण पिणार आहे? बाजूच्या आपल्या खोलीत बसलेल्यानं विचारलं, ब माझं तर प्यायचा विचार आहे, तर ते काय मला काय वाया घालवायचं नाही, मी पिणार आहे. तर कोण माझ्याबरोबर प्यायला तयार आहे? आपलं कोणाला त्यावेळेला लगेच अडचणी निर्माण होतात त्याप्रमाणे सगळे बाहेर. कोणाला हाक आली, कोणाला बोलावलं, कोणाला कशाला जायचं आहे, आंघोळीला कशाला जायचं आहे, काय करायला जायचे, ज्याला त्याला आपापल्या कामाची आठवण झाली. 7-8 माणसं फक्त राहिली. तुम्ही पिणार आहे? आम्ही पिणार आहे. ती जी आठवण असेल ते प्यालं. त्यांना काही झालेलं नाही. तर त्यांना धरून राहिले होते, त्यांना काही झालं नाही. उलटा असं झालं की जी ही 7-8 माणसं होती त्यांच्या आठवणीत त्यांनी लिहून ठेवलं की ती सगळी 80 वर्ष जगली व्यवस्थित खणखणीत. ते जे गेले ते आपापल्या कामाला पटकन वेगवेगळे निमित्त काढून सबबी सांगून ते गेले. पण हे सगळे टिकून होते. हा आजच्या ह्या 50 वर्षातला हा अनुभव, 50 सालात जे पर्यंत हे सगळं होतं तोपर्यंतचा हा अनुभव. त्यामुळे धरून राहिले म्हणून मृत्यूला सुद्धा त्यांना काही हालचाल करता येत नाही त्यांच्या बाबतीत, कारण ते अवधूत महाराजांना धरून राहिलेले आहेत. तसे ज्यांना धरून राहिलेले त्यांचं काय करता आलेलं नाही आहे. तेव्हा ते व्हावं यासाठी हा अभंग आहे. आपल्याला आपण त्याचा विचार करावा आणि बरोबर आपल्या अशा तऱ्हेनं राम असो, कृष्ण असो, काय आपलं जे असेल, संत मंडळी असोत, आपलं उपास्य दैवत असो, ते माझ्याबरोबर कायम आहे आणि हा आघात म्हणून मी स्वीकारला आणि सोडून दिला. एवढं केलं तर आपल्यालाही अशा तऱ्हेनं हे जसं मोहरा होय तोचे अंगे, सुत नजळे ज्याचे संगे. आता म्हणून तुकोबाने शेवटी परीक्षा सांगितली. तुका म्हणे तोची संत सशी जगाचे आघात. या अर्थाने तेवढं फक्त सुभाषित राहिले. तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात.
सुभाषित नको राहायला, त्याचा अर्थही आपल्याला समजावा. आघात म्हणजे काही कळावं, ते काय सोचतात ते कळावं आणि त्याला हिरेपणाचं उदाहरण दिलेलं, ते हिरेपण म्हणजे काय हेही समजावं. आणि हे आता यावेळेला आपल्याला वेळेचे बंधन पण आपल्याला पुढे जायचं आहे, म्हणून मी याचं आणखीन काही हे न करता विवरण करता इथं थांबतो. आपल्याला मुद्दा लक्षात आला की असं रत्नाचं किंवा हिऱ्याचंच उदाहरण देण्याचं कारण काय पडलं हे आपल्यासमोर असावं. आणि त्या दृष्टीनं आपण संदेह, निंदा ह्यामध्ये कसं असतं, आघातामध्ये खूप प्रकार आहेत की काही मानसिक आहेत, संदेह मानसिक आघात आहे, निंदा मानसिक आघात आहे, प्रलोभन मानसिक आघात आहे, सगळ्या गोष्टीमध्ये समोर टाकल्या जातील. पण ह्यातून जे काच आहे ते काच ठरेल, हिरा आहे तो हिरा ठरेल. तर ते जे आहे ते, आणि अशी तऱ्हेची परीक्षा घेतात. लकुंडी महाराज होते, त्यांनी कासेगाव वैद्यांना सांगितलं होतं की तुम्ही त्यांच्याकडे, ते महाराज त्यांचे गुरु लकुंडी महाराजांचे आपल्याला माहितीच असेल. तर लकुंडी महाराजांचे महाराज हे गुरु, त्यांनी त्यांना अगदी बालपणी ह्या मंत्राचा, राम मंत्राचा उपदेश केलेला होता. पुढे ते त्यांनी खूप योगाभ्यासही केला, ते जास्त योगाभ्यासी होते. तर त्यांचे शिष्य जे कासेगावकर वैद्य, त्यांना त्यांनी सांगितलं की तू जरा माझ्या गुरूंच्याकडे 6-7 महिन्याभर राहून ये. ते राहून आले. त्यालाच आज जी कासेगावकर वैद्यांची दैनंदिनी म्हणून जे महिन्याभराची प्रसिद्ध आहे, आज ती झालेली आहे, हस्तलिखित होतं, ती दैनंदिनी प्रसिद्ध झालेली आहे. महाराज कसे राहिले, काय राहिले वगैरे त्यावेळेचं त्यांनी लिहून ठेवले. तर त्यांना आल्यानंतर त्यांनी लकुंडी महाराजांनी सहज विचारलं की काय ते एवढे काही वाटत नाहीत मोठे सत्पुरुष, असं मला तरी वाटतं, तुला काय वाटतं असं म्हणले. लकुंडी महाराज कासेगावकर वैद्यांना म्हणले राहून आल्यानंतर, मी सहज टाकून बघितलं काय असते, संदेहाचा एक आघात आहे, कितपत तेलतोय बघूया. तेव्हा कासेगावकर वैद्य म्हणले मला काही तसं वाटलं नाही. मग झालं म्हणले, तुला कळलं गुरु माझे कोण आहेत आणि ते काय आहेत हे तुला कळलं म्हणले. तेव्हा संदेहाने सुद्धा कुठे हा आघाताने हा होतोय का म्हणून एक सहज गण टाकून बघितला, काय होत नाही हे लक्षात आल्यावर म्हणले आता तुझी तयारी झाली. त्यामुळं कासेगावकर वैद्यांची पुढे जी तयारी झाली तेही गुरुपदाच्या स्थितीला गेले. त्याचं कारण हे की त्यांनी या गुरुंनी घेतलेल्या ह्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षेत मग गुरुंनी दिलेल्या आघाताला सुद्धा ते टिकून राहिले, तर ते काचले ठरले, हिऱ्यासारखे राहिले. म्हणून कासेगावकर वैद्यांची साधी दैनंदिनी सुद्धा आपल्याला आज उपयोगी पडते. महाराजांच्या काळातलं लिखित वाङ्मय खूप कमी आहे, त्याच्यामध्ये ही दैनंदिनी खूप प्रसिद्ध आहे. तर प्रसिद्ध आहे इन द सेन्स ज्यांना समोर आली असेल त्यांच्या असेल, काहीतरी निमित्ताने ती आता अलीकडे प्रसिद्ध झाली. तर हे सगळं लक्षात ठेवावं आणि अशा प्रत्यक्ष अनुभवाच्या तरी निदान इथे ज्या गोष्टी आहेत, अनुभवाचे जे प्रसंग आहेत तेवढे तरी लक्षात ठेवावे आणि त्याच्यातनं निदान आपण ही ओळख करून घ्यावी की कसं आहे, प्रत्येकाच्या ठिकाणी जसं चैतन्य तसं संतत्व विद्यमान आहेच, तेच देवत्व आहे. तेव्हा त्या अर्थाने प्रत्येकाच्या ठिकाणी ते आहे. फक्त महाराज जे म्हणले तेच परत एकदा सांगतो की महाराज जसं म्हणले की मारुतीजवळ सुद्धा आपल्याकडे आहे तसाच स्फुल्लिंग होता, फक्त त्यांनी ते सतत फुंकर मारत मारत त्याच्यावर धरलेली राख काढून टाकीत त्याचा प्रदीप्त अग्नी केला. म्हणून आज आपण त्याचं स्मरण करतो, नमस्कार करतो आणि नुसत्या मारुतीच्या उपासनेनं सुद्धा मनुष्य तरुण जातो. आणि समर्थांसारखे सांगतात, आपण पद म्हणतो की राम उपासना करी मारुती नांदे त्यांचे घरी. हे का स्वामी खात्री देतात आपल्याला की एवढ्यासाठी की जो रामाची उपासना करेल त्याच्याकडे मारुती नांदेल. शेडवर सुद्धा आपल्या मारुती उडी मारून गेली, तिकडं विनंती केली बाबा हे सुरू झाले तर तुम्ही जरा तिकडे लक्ष टाकून या, कारण इथे कुठे तुमचं दर्शन झालं नाही कित्येक महिन्यात मधल्या. तर ते त्याच्या दुसऱ्याच दिवशी लगेच इकडे एक शिवडी मारून टाकून गेली. ते रामाची उपासना ठीक आहे, कारण बाकीची मंडळी तर रामरक्षा म्हणायला याला बसत होती, मोकळे होते त्यावेळेला. तर तेव्हा ते ताबडतोब उडी मारून सगळं होईपर्यंत पारायणाच्या वेळेला सुद्धा मध्ये आपल्याला इथे ज्यांनी पारायण केलं त्यांना अनुभव आहे, त्यांनी सांगितलेलं आहे. तर ते सगळी पोथी होईपर्यंत 1 तास ते माकड बसून राहत होते. हे काय प्रकार आहे, हा कुठल्या मारुतीचा अवतार आहे? तर ते अंश तोच आहे, फक्त तो त्यांनी फुलवला, वाढवला आणि त्याचा म्हणले एवढा मोठा अग्नी केला. आपल्याला काय करता येईल ते आपण पाहावं, परिस्थितीनुसार त्याच्या जसा सत्संग त्याला मिळाला असेल, जेवढं त्याला करायची अनुकूलता असेल तेवढं तरी. कारण असं आहे की संतत्व जरी झालं, देवत्व जरी झालं, आपल्यामध्ये जरी असलं, कुठेतरी ओळख सुद्धा दिली, मगाशी म्हटलं तसं देवत्व हे माझं ध्येय, त्याची ओळख देणारा माणूसही गाठ पडला, ग्रंथ गाठ पडला, काहीतरी अनुभव आला, सगळं आहे, पण त्याचं फुलवून त्याचा अंगार करणं मोठा आणि त्या अग्नीमध्ये आपला जीवनाचा प्रवास सुद्धा करता येईल एवढं त्याला स्वरूप देणं, ही जी कला आहे पुढची, ती करायला मध्ये जर अडचण काय असेल तर निरूपणी जाते बुद्धी, निरूपण विरता जाते बुद्धी, तशी अवस्था आहे. ते संपलं
की पुन्हा आपण आहोत तसे आता परत जायला वाहन मिळेल की नाही, अंधार तर पडणार नाही ना, आपल्याला वाटेच काय होणार नाही, सगळे हे परत त्याच्यावर जसं ते राख गोळा व्हावी तसं ते सगळं काय जागृत झालेले त्याच्यावरती परत ते राख म्हणून सारखं फुंकत बसायचं, त्यालाच नाम म्हणतात साध्या भाषेत. विठोबा रखुमाई, जय जय 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 विठोबा. खुणीची गोष्ट आहे म्हणून जाता तसं सांगतो, मलाही थांबावं वाटते, पाचला थांबायचं ठरवले. 3 ते 3:30 मौन जप व्हावा, 3:30 ते 4 भजन व्हावं आणि 4 ते 5 मध्ये निरूपण उरकावं अशीच अपेक्षा आहे. त्यानुसारच हे आहे. फक्त आता अगदी एक खुणीची गोष्ट म्हणून सांगतो, आपण विठोबा रखुमाई म्हटलं, हे फुंकर मारून त्याच्यावरचं जे हे आहे राख आहे ती झटकण्यातला प्रकार आहे. मला सांगा, आपल्याकडे पूर्वी फुंगड्या त्या होत्या ह्याच्या राख झटकण्याच्या, अजूनही घरोघरी असतील, कुठं गाठ चुलीबली असतील काय असेल तर तिथं. तर फुंकडीत मला सांगा, हे जे काय फुंकर मारली तो उच्छ्वासच आपला, हो की नाही, त्यांनी फुंकर मारली. आज आपण जे विठोबा रखुमाई म्हटलं ते सुद्धा फुंकरच आहे, कारण उच्छ्वासातच आहे. आत घेताना नाही म्हटलं, बाहेर सोडताना म्हटलं. बघा तुम्ही, श्वास बाहेर सोडताना विठोबा रखुमाई, श्वास बाहेर सोडताना श्रीराम, बाहेर सोडताना वाचा, आत घेताना काही नाही. ते आत घेतानाचं काम भगवंत करतोय म्हणून बाहेर जाताना तरी निदान हे म्हणावं, विठोबा रखुमाई, जय जय 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 विठोबा. मंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज. शेवटी एक पद, शेवटी त्यांच्या आधारानं जगायचं आहे, त्यामुळे त्यासाठी आठवण करूया. आणि काय असेल तिथं असो, पुन्हा आपल्याला त्यांच्या पायाशी ठेवू तेवढी प्रार्थना करू. ती करण्यापूर्वी इथले जे चालू आहे त्या उपक्रमांच्या विषयी फक्त स्मरण देतो. सध्या पुण्यतिथीच्या पर्वकाळामुळे पारायण सुरू आहे, मंडळी येतातच आहेत. दुपारी 3 ते 5 या वेळेत पारायण, नमस्कार, त्रयोदशी, जे काही विष्णू सहस्रनाम, जेवढी शक्य आहे तेवढी उपासना सुरू आहे. त्यानुसार ती गुरुवारपर्यंत सुरू राहील. याच्यानंतरचं शुक्रवारी महाराजांच्या निर्याण काळाचं पहाटेचं 5:30 ते 6:30 ही जी निर्याण काळाची मौन उपासना इथे असते, त्यानुसार ती इथे आहे. ती शुक्रवारी सकाळी आहे. तर गुरुवारपर्यंत पारायण आहे. पहाटे 5:30 ते 6:30 या वेळेत ते आहे. त्यासाठी 5च्या आधीपासूनच गाड्या येतील. ज्यांना स्वतःचं वाहन आहे ते येतील त्यांच्या पद्धतीनं. नसेल त्यांची ही व्यवस्था आता सांगितलं तशी होईल. आपल्याला ती रिक्षा किंवा हे सांगून सुद्धा करता येईल, कारण 1 तासासाठी थांबून 6:30 बरोबर संपतं आणि त्या वेळेला परत जायचं आहे. नंतर रविवारची आता येईल ती ही पहिली उपासना या रविवारी पुण्यतिथीच्या दिवशी आली आणि 29 तारखेच्या दिवशी महिन्याचा शेवटचा रविवार तो इथं पहिलाच लगेच येतोय. तर त्यामुळे त्या दिवशी ज्ञानेश्वरी याच वेळेत दुपारी 3 ते 5. ह्याचं सगळ्याचं स्मरण फक्त दिलं किंवा सांगता यावं कोणी विचारलं तर, म्हणून आपल्याला फक्त आठवण करून दिली. आणि एरवीच्या दर शनिवारी 3 ते 5 हे आपल्या नेहमीची उपासना राहील. बांधकाम जसं पुरं होत जाईल तशी अनुकूलता निर्माण होत जाईल, तशी संत मंडळी आपल्यासाठी खाली उतरली, त्यांनी मानाने वर बसावं आणि आनंदाने सगळ्यांच्याकडून भजना करून त्यांना आशीर्वाद द्यावा अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आज ते आपल्यासाठी खाली बसलेत, पण अशी इच्छा आहे की देवा संतांची या पायी ठेवा, देवा संतांची या पायी ठेवा, मजला 153 पायी ठेवा. सुखासाठी कोठे जावे, दुःख कोणाशी सांगावे, सुखासाठी कोठे जावे, दुःख कोणाशी सांगावे. संत कल्याण सर्व भावासी विसावा, संत शांत करीती जीवा, सर्व
शांत करीती जीवा संतांची या पाये ठेवा देवा संतांची या पाये ठेवा मजला संतांची या पाये ठेवा जग झिजे स्वार्थासाठी कोणी नसे कोणासाठी जग झिजे स्वार्थासाठी कोणी नसे कोणासाठी संत मात्र करीती सेवा जगासाठी जिजविती जीवा संत मात्र करीती सेवा जगासाठी जिजविती जीवा संतांची या पायी देवा संतांची या पायी ठेवा मजला संतांची या पायी ठेवा भेदभावासी नास्थान बोध कृपा ही समान भेदभावासी नास्थान बोध कृपा ही समान संत कल्याणाचा ठेवा तेथे घोटाळू दे जीवा संत कल्याणाचा ठेवा तेथे घोटाळू दे जीवा संतांची या पायी ठेवा देवा संतांची या पायी ठेवा मजला संतांची या पायी ठेवा संत घेती सांभाळून प्रेम वर्षाव करून संत घेती सांभाळून प्रेम वर्षाव करून देव सगुण पहावा ऐसे वाटे दीन जीवा देव सगुण पहावा ऐसे वाटे दीन जीवा संतांची या पायी ठेवा देवा संतांची या पायी ठेवा मजला संतांची या पायी ठेवा जानकी जीवन स्मरण जय